एखादा बाप आपल्या मुलीला लग्न करून तिच्या सासरी पाठवतो. ते एक माणूस म्हणून पाठवतो, पण बऱ्याच वेळेला आपल्याकडे आपल्या भारतामध्ये सासरची मंडळी मात्र त्याच मुलीला वस्तू असं समजतात आणि ही एक वस्तुस्थिती आहे. तुम्ही कितीही नाकारलं तरी देखील ही एक वस्तुस्थिती होऊन बसलेली आहे. अशी एक घटना घडलेली आहे. ती घटना इतकी भयानक आहे, इतकी हृदयद्रावक आहे, की एका बापाने आपल्या मुलीचा संसार सुखाचा बघण्यासाठी म्हणून लग्न करून दिलं आणि लग्न करून दिल्यानंतर मात्र त्या मुलीच्या आयुष्याची कशी वाताहत झाली ही सांगणारी ही सत्य घटना आहे. ही घटना घडलेली आहे तमिळनाडूमध्ये. तमिळनाडूमधला कोइंबटूर हा भाग आहे. या भागामध्ये श्रीप्रिया हिचं लग्न करून ती या भागामध्ये राहण्यासाठी गेलेली आहे. तिचं लग्न बालामुरुगन या व्यक्तीसोबत झालेलं आहे, या तरुणासोबत झालेलं आहे. आता याला बालामुरुगन म्हणायचं की याला कालामुरुगन म्हणायचं हे तुम्ही ठरवा. स्क्रीनवरती या दोघांचाही फोटो तुम्हाला दिसत आहे. आता यांचं लग्न सुरू झालं. लग्नानंतर हा कालामुरुगन कुठल्याच प्रकारचं काम करत नव्हता. कालामुरुगन फक्त घरामध्ये बसून असायचा आणि घरी बसून असल्यामुळे मग त्याला दुसरं काहीच काम नव्हतं. आता आपल्या घरामध्ये आपली बायको आलेली आहे. आता आपली बायको म्हणजे आपल्या हक्काची बायको. आपल्या हक्काची बायको म्हणजे आपण जे तिला सांगणार ते तिने केलं पाहिजे. आपण झोप म्हटलं की तिने झोपायचं, बस म्हटलं की बसायचं, उठ म्हटलं की उठायचं. असं हा कालामुरुगन तिच्याशी वागत होता, श्रीप्रियासोबत वागत होता. आणि याच दरम्यान यांना 3 मुलं देखील झालेली होती. आता 3 मुलं म्हणजे फार मोठी जबाबदारी. इतकी मोठी जबाबदारी जर का पेलायची असेल तर मग लागतो तो पैसा. आणि हा पैसा आणायचा कुठून? तर कुठेतरी जावं लागेल, कुठेतरी नोकरी करावी लागेल, एखादा बिझनेस चालू करावा लागेल किंवा काहीतरी अशी गोष्ट की ज्याच्यातून आपल्याला घरामध्ये 4 पैसे येतील असं काहीतरी करावं लागेल. पण हा बालामुरुगन उर्फ आपला कालामुरुगन याला कुठल्याही प्रकारे काम करायचं नव्हतं. त्याला फक्त आपली बायकोची शय्यासोबत करायची होती, इकडे तिकडे फिरून राहायचं होतं. आता श्रीप्रिया मात्र 3 मुलांची आई झालेली होती. तिला असं वाटत होतं की आपण आता काहीतरी केलं पाहिजे आणि जर का आपण काहीच हातपाय हलवले नाही तर आपण उद्या आपल्या पोरांना वाढवणार कसं? आपला नवरा हा बिनकामाचा आहे, घरामध्ये बसून असतो, 4 टाईम खातो, इकडे तिकडे फिरतो आणि पैशाचं बाकी याला काही पडलेलं नसतं. आता तिच्या पुढे आपल्या संपूर्ण संसार दिसत होता, आपल्या 3 मुलांचं भविष्य दिसत होतं. त्याच्यामुळे मग या श्रीप्रियाने एक नोकरी पकडलेली आहे. जवळच्याच भागामध्ये एक नोकरी पकडून मग त्या ठिकाणी ती लेडीज हॉस्टेलमध्ये तिनं राहायला सुरुवात केली. कारण नवीन भागामध्ये जर का आपण गेलो तर मग आपण डायरेक्टली कुठल्याही प्रकारे आपण रूम घेऊ शकत नाही. अनेक व्यक्ती अशा असतात की ज्यांना अकोमोडेशन हे कॉमन शेअर करावं लागतं आणि त्याप्रमाणे मग तिने आपली जी परिस्थिती आहे, आपला जो पगार आहे, याप्रमाणे तिने आपली नोकरी धरलेली होती आणि त्याचबरोबर एक राहण्याची लेडीज हॉस्टेलमध्ये सोय देखील केलेली होती. तिची मुलं तिने आपल्या घरी ठेवलेली होती आणि ती बिचारी जसं जमेल तसं आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी नोकरीवरती रुजू झालेली होती. आता दुसऱ्या बाजूला हा आपला कालामुरुगन घरामध्ये बसून तडफडत होता. कारण त्याला रोजच्या रोज आपल्या बायकोसोबत झोपण्याची सवय होती, राहण्याची सवय होती. आयतं बायकोने ताट वाढून दिलेलं असताना ते गिळण्याची सवय होती. आता मात्र त्याची सगळीकडून वांदे झालेले होते. एकीकडे आपल्या पोरांना पण बघा, आपली बायको आता आपल्यापासून दूर गेलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी रात्रीची सोय आहे ती मात्र आता आपण त्याच्यापासून उपाशी राहणार. दिवसभर आपला कसा तरी जाईल, पण रात्र ज्याच्यासाठी आपण वाट बघतोय ते मात्र आपल्याला मिळत नाही आहे. हे बघून कालामुरुगनच्या मनामध्ये आता व्यथा निर्माण झालेली आहे आणि आता त्याला जो बायकोचा जो सहवास होता, हा सहवास न मिळाल्यामुळे मग त्याने एक निर्णय घेतला की आता आपण आपल्या बायकोकडे जायचं आणि तिला सांगायचं की तू माझ्यासोबत परत चल. आणि त्याप्रमाणे तो ज्या लेडीज हॉस्टेलवरती ही श्रीप्रिया राहत होती तिथे कालामुरुगन जाऊन पोचला. त्याने आपल्या बायकोची भेट घेतली आणि बायकोला तो म्हणतो की तू घरी चल. आता ह्या दोघांमध्ये नवरा बायकोमध्ये भांडण झालं. कुठल्या नवरा बायकोमध्ये भांडण होत नसतं, पण त्याची कारणं अनेक असतात. अनेक लोक असं म्हणतात की नवरा बायकोच्या भांडणामध्ये शहाण्या माणसांनी पडू नये. आता एका बंद खोलीमध्ये यांचं भांडण होत होतं. लेडीज हॉस्टेलमध्ये या सगळ्यांना माहिती होतं की हा तिचा नवरा आहे जो कालामुरुगन आहे आणि आता हा तिच्या खोलीमध्ये गेलेला होता. त्याच्यामुळे कुणालाही काही वेगळ्या गोष्टी वाटलेल्या नव्हत्या किंवा वेगळ्या पद्धतीने काही जाणवलेलं नव्हतं. कालामुरुगन आणि श्रीप्रिया यांच्यामध्ये घरी जाण्यावरून वादावादी निर्माण झालेली होती, भांडण सुरू झालेलं होतं आणि आता मग या भांडणाचा राग इतका वाढलेला आहे की कालामुरुगनने त्याच्याकडे
पूर्ण तयारीनिशी तो श्रीप्रियाला भेटण्यासाठी गेलेला होता. त्याच्या मनामध्ये संशय होता की आपल्या बायकोचं कोणासोबत तरी अफेअर सुरू आहे आणि मग त्याने आपल्याकडचा विळा काढलेला आहे आणि त्या विळ्याने श्रीप्रियाच्या अंगावांद्यावरती भयानक वार केलेले आहेत. ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली आहे. तिला श्वास घेण्याची देखील उसंत त्याने दिलेली नव्हती आणि आता तो त्या मृतदेहा शेजारी बसलेला आहे. त्याच्या डोक्यामध्ये हवा शिरलेली होती. बायकोबद्दलचं संशयाचं भूत शिरलेलं होतं. कुठल्याही प्रकारे शहानिशा न करता त्याने आपल्या बायकोवरती विळ्याने वार करून तिला त्या ठिकाणी ठार मारून संपवलेलं होतं. मृतदेहा शेजारी तो बसलेला आहे आणि त्याने एक सेल्फी काढला आहे आणि हा सेल्फी व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवला आहे. त्या स्टेटसमध्ये त्याने कॅप्शन लिहिलं आहे की विश्वासघाताची किंमत ही मोजावीच लागते आणि हे स्टेटस कोणीतरी बघितलेलं आहे आणि पोलिसांना फोन केला आहे. जवळच्या पोलीस स्टेशनमधले जे पोलीस आहेत हे या लेडीज हॉस्टेलच्या आवारामध्ये गेलेले आहेत आणि त्या खोलीमध्ये पोलिसांनी प्रवेश केला आहे. पोलिसांनी बघितलंय ते अत्यंत विदारक असं दृश्य आहे की एका व्यक्तीने एका स्त्रीला ठार मारलेला आहे आणि तिच्या रक्तबंबाळ मृतदेहाच्या कडेला तो बसलेला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय, त्याला उचललंय, पोलीस स्टेशनमध्ये ते घेऊन गेलेले आहेत. पोलिसांसमोर या मूर्ख माणसाने कालामुर्गाने गुन्हा कबूल केलाय. आपल्याला 3 मुलं असताना देखील आपण फक्त बायकोवरच्या अविश्वासापायी आपण तिचा खून केला हे पोलिसांसमोर त्याने कबूल केलेलं आहे आणि आता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. त्याचा चार्जशीट दाखल करून घेतलेली आहे. आता तो तर जेलमध्ये जाईलच, पण आता उघडी पडलेली आहे ती त्याची 3 मुलं. आता ही तिन्ही लेकरं आपल्या आईविना संपूर्ण आयुष्य जगणार आहेत. आता मात्र याला जेलची हवा खावी लागणार आहे. आता या 3 मुलांची जबाबदारी घ्यायची कोणी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता अनेक प्रश्न उपस्थित करून कालामुर्गन उर्फ बालामुर्गन जो कोणी असेल तो हा मात्र आता जेलची हवा खाण्यासाठी आपल्या बायकोला कायमचं संपवून निघून गेलेला आहे. किती छोटी गोष्ट असते बघा. एखाद्याच्या वरती असलेला विश्वास आणि अविश्वास याच्यामध्ये न दिसणारी अशी एक अदृश्य रेषा असते आणि ही रेषा आपण प्रत्येकाने ओळखायची असते. प्रत्येक नात्याला सुधारण्यासाठी एक संधी द्यायची असते आणि आपल्याला कितीही राग आला, आपल्याला कितीही असं वाटलं की समोरच्या माणसाला आपण संपवलं पाहिजे, तरी देखील कायद्याने आपल्याला अशा स्वरूपाचा कोणताही अधिकार नाही. हे आपण आपल्या मनाशी खूणगाठ बांधली पाहिजे. भेटणार आहोत आपण नवीन क्राईम स्टोरीमध्ये. धन्यवाद.